माझं नाव सुनील वसंतवाणी, राहणार बांबोडे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. बांबोडे या गावचा मी नागरिक आहे. योगायोगानं येणारी इलेक्शन 2019ची त्यातील हे उमेदवार जे राजू उर्फ देवाप्पा शेट्टी हे आमची 2008ला यांची मुलाखत झाली. 2008ला आमचा योगायोगानं मंडळाचा कार्यक्रम होता शेतकरी आत्महत्या. त्यावेळी ते आमदार होते आणि त्यावेळी आमदार असताना आम्ही त्यांची रिक्वेस्ट करून शेतकऱ्याची आत्महत्याचा देखावा आहे आणि तुम्ही त्यासाठी या अशी रिक्वेस्ट केली. त्यावेळी सुद्धा आमच्याकडे तिने डिझेलला पैसे मागितले की तुमच्या मतदारसंघाचा संबंध काय, तेव्हा तुम्ही आणि आम्ही तिकडे काय यावं, तर आम्ही ते डिझेलचे पैसे पण तुम्हाला देतो म्हटलं. त्यावेळी असं करून आम्ही त्यासनी आणलं, त्यांचा सत्कार आदर सत्कार केला. त्यानंतर योगायोगानं 6 महिन्याने इलेक्शन आलं. इलेक्शन आल्यावर ती लोकसभेला पहिल्यांदा उभा राहायची चाचणी करावी. त्यावेळी ते आमच्या ओळखी काढत आमच्या बांबोड्यात आले. आम्ही दोन्ही वेळेला रात्रीचा दिवस करून इलेक्शनला त्यांना मदत केली. जीवाचं रान करून सगळ्या 15-20 कार्यकर्त्यांनी सगळ्या मदत करून सगळा तालुका धावला. पण ज्यावेळी माझा मुलगा मतिमंद 14 वर्ष एका जागेला झोपून होता, ना बोलत ना बसत चालत ना काही रंगत, या मुलाला ज्यावेळी मुंबई पुन्हा नाशिक हे मिशन हॉस्पिटल हे सगळं करत असताना एक गाडी मात्र ही तिने मदत केली नाही. दुसरी गोष्ट मुलगा जायचा तसा ह्या 2017ला गेला. जर जायच्या वेळी मी मुगदम हॉस्पिटलला त्याचं किडनीचं ऑपरेशन करायचं, किडनी स्टोनचं ऑपरेशन केलं. त्यावेळी मुख्यमंत्री सहाय्य निधीतनं तेव्हा दवाखान्यातले डॉक्टर म्हणले की मुख्यमंत्री सहाय्य निधीतनं तुम्हाला पैसे मिळतील, तुमचे गरीब आहेसा, तुम्ही सामान्य आहेसा, तुमचे एवढं पैसेही तयार नाही, तुमच्याकडे पैसे आहेत का ऑपरेशन करायला. घेतलेला मुलगा बाजूला ठेवला एक दिवस आणि मी म्हणलं मी राजू शेट्टींचं काम करतो एवढे वर्ष, तर मला काहीतरी मदत करतील. मी त्या आशेनं त्यांच्या 2 कार्यकर्ता, मी स्वतः तालुका युवा अध्यक्ष स्वाभिमानीचा असताना मी त्यांच्याकडे परिपत्रक पोरग्याचं दवाखान्याचं संपूर्ण लावून दिलं. पण त्या माणसानं 1 महिना कागद ठेवून घेतलीत आणि परत ती प्रकरण माझं गहाळ झालं म्हणून सांगितलं. परत दुसरं प्रकरण द्या म्हणले. मग दुसरं प्रकरण मी देत असताना तेव्हा ते PA म्हणून स्वस्तिक आहेत आणि साहेब स्वतः समोर असताना त्यांनी मला म्हणले की हे काय आता प्रकरण सुनील होत नाही, हे मोतीच्या बाहेर गेले. तेव्हा मी त्या दवाखान्यात जाऊन माझे मी कुणाकडे तर 5,000-2,000-4,000 रुपये घेऊन त्या मुलाचं ऑपरेशन करून घरला आणलं. पण मुलगा माझा तो दगावला. ते दगावला असताना सुद्धा त्याला सहानुभूती त्याला ती काही वाटली नाही. मग या माणसाला एवढं मदत करत असताना माझ्यासारखा एवढा शेतीचा माणूस असताना त्याला शेतकऱ्याचा नेता म्हणून मला ते बरा पहिल्या 5 वर्षाला चांगला वाटला, शेतकऱ्यासाठी काहीतरी करल म्हणून आम्ही त्याला मदत केली. दोन्ही वेळेला दुसऱ्या वेळेला पण तशीच भावना झाली. पण ती माझ्यासारख्या बिनशेतीच्या माणसाला सुद्धा रात्रीचा दिवस करून पदरचे पैसे घालून करत असताना जर माझ्या मुलाला जर तो न्याय देत नसला तर या जिचरगंजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या कोणत्याही घटकाला तो न्याय देऊ शकत नाही आणि तो मुख्यमंत्री सहाय्य निधीतनं कुठलाही फंड आणू शकत नाही. कुठल्याही माणसाचं जर गुसाचं म्हणून तर आता कसं आहे, आता तेच काम माझं जयसिंगपूर ST स्टँडच्या तिथं मी उभा राहिलो असताना STची वाट बघत असताना उल्हासदादा तिथून निघालेत. तर उल्हासदादांनी मला बघितलं, मी संघटनेत काम करत असल्यामुळं त्यावेळी उल्हासदादांनी ओळख दावून मला विचारलं की सुनील का आलाय. तर म्हणलं दादा असं माझ्या मुलग्याचं काम होतं आणि असं ठीक आहे. मग म्हणलं दादा म्हणले कागद माझ्याकडे दे. तर कागद दिल्यावर त्यांनी मला 3ऱ्या दिवशी पैसे मंजूर केलेला पैसे मंजूर करून मला फोन करून 3ऱ्या दिवशी सांगितलं की सुनील तुझ्या मुलग्यासाठी पैसे मंजूर. मग जर एक आमदार माझा काही त्या मताशी संबंध नव्हता, मी मतदान त्याला दिलेलं नाही, तरी त्यानं मला जर पैसे मुलग्यासाठी मंजूर करून करत असला आणि मग ह्याच्यासाठी 10 वर्ष राबून ह्यो मदत केली नसली तर मग ह्यो जनतेचं काय कल्याण करणार. आणि जर नुसत्या ऊसाचं 12 वर्षाला 12 महिने त्यातला 1 महिन्यात ऊसाचं नुसतं बोलतोय, पण ऊस पिकवणारी जेवढी आहे तेवढंच ऊस साखर खाणारी पण डोंगर कपारीची तेवढी आहे. मग त्यासनी त्याचं भान राहते का, कुठं प्रांत ऑफिसला, कुठं पोलीस स्टेशनला, कुठं मुलांच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी कुठल्याही यंत्रणेत कुठंही त्याचं कलेक्टर ऑफिसला, प्रांत ऑफिसला, जिल्हा परिषदला कुठंही त्याचा फोन कुठल्याच कामासाठी माणसाच्या जनतेत काही एका जनतेला ह्या सामान्य माणसाला 100 अडचणी. नुसता ऊस म्हटलं 1 महिना
तर टायरी फोडणार शेतकऱ्याच्याच, टायरी फोडणारी शेतकरीच, केशी घेणारी शेतकरीच, आणि ह्यो बसणार कारखानदाराच्या मांडीला मांडी लावून. अजून सुद्धा आम्ही त्याला एवढं सगळं पाठीव टाकून यावेळी मदत केली असती, पण आमची एकच इच्छा होती, त्यानं जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीला संघट नसता गेला तर आम्ही त्याला ह्यावेळी आम्ही पण अजून डोक्यावर घ्यायला तयार होतो. पण त्यानं शेतकऱ्याचा विश्वासघात केला, कारखान्याच्या मांडीला मांडी लावून बसला. आता कोणत्या तोंडानं त्या कारखान्यावर निवेदन द्यायला जाणार आणि कोणत्या कारखान्याच्या ट्रॅक्टरांच्या टायरी फोडायला शेतकऱ्याला लावणार? आणि त्या शेतकऱ्यांनी ते का जावावं? 4-4 वर्षे केशीच्या तर्का करून 15-15, 20-20 हजार रुपये गाठलं, तर ह्यानं वकील सुद्धा देतो म्हणला, पण वकील सुद्धा दिलं. आणि केसमधनं निर्दोष झाल्यावर आम्हाला विचारतोय, आम्ही सामान्य सहजपणे बोललो की आमची केस निर्दोष झाली. मग म्हणतो एकच केस होती काय? एकच केस म्हणजे सामान्य माणसाने ह्याच्यासाठी किती केसी घ्यायच्या आपल्याला? ह्यो पण विषय आहे आणि ह्यो कुणाचंही भलं करू शकत नाही. ह्यो स्वतःच्या जातीचं जैनाच्या स्वतःचं भलं करणारा माणूस आहे. त्याचं 6 संपर्क प्रमुख जैनाच आहे, गाडी ड्रायव्हर जैनाच आहे, ऑफिसमध्ये सगळं हे क्लार्क जैनाच आहे. कुठल्याही ह्याचा हे जनतेने ह्याच्यावर विश्वास ठेवू नये. कुठल्याही यंत्रमागधारकासाठी ह्यो कुठेही काही बोलणार नाही. वीज दरवाढीसाठी यंत्रमागासाठी बोलणार नाही. दानोळीतनं ती पाणी स्कीम आणणार होता इचलकरंजीला, त्याच्यासाठी इकडे एक जाऊन सांगत होता पाणी आणायलाच पाहिजे, दानोळीत जाऊन सांगित होता जागा द्यायची नाही. मग कसलं तुझं दुटप्पी राजकारण? आणि जर विशाळगड ती जयसिंगपूर आमचं 90 किलोमीटरचं अंतर आहे. जर आज जरी दौऱ्यात आला आणि भेटला माणूस एखादा की बाबा दौऱ्यात उद्या माझं काम आहे, मुख्यमंत्री साहेबांनी तिथनं पत्र पाहिजे, मला काहीतरी पाहिजे, तर उद्या ऑफिसला आले हो या म्हणतो. आणि उद्या ऑफिसला जर तो माणूस एसटीनं 100-200 रुपये पदरचं घालून गेला तर तुम्ही कोण, कुठल्या गावून आलाय, का आलाय, तुमचा गावचा कोण आहे ते घेऊन या, असं म्हणून तो प्रत्येक शेतकऱ्याची क्रूर चेष्टा करत होता. दुसरी गोष्ट, सगळ्यात अति महत्वाचा विषय, बांबोडे गावात गणपती मंडळच्या वेळी जी मुलांची, आमच्या शेतकऱ्यांच्याच मुलांचे गणपती मंडळ असतात लहान लहान मुलांची, आणि जर शेतकरी मुलांची मंडळाची गणपतीची बाचाबाची थोडी झाली, पण ह्या राय शेट्टीने इतका त्याचा भाव केला की त्या विरोध पार्टीच्या बाजूनं आमचं गावचं शेतकऱ्याची 5 पोरं 27 दिवस कळंबा जेलला ठेवलीत. मग ह्यो कसला शेतकऱ्याचा नेता? मग ह्या शेतकरी नेत्यानं मी भगवान काटेशी संपर्क साधला, राय शेट्टीशी संपर्क साधला की बाबा ही जुनी मुलं दोन्ही पार्ट्या आपल्याच गावच्या आहेत, एकमेकाच्या डोनली, बांबोडे, शाहवाडी इकडल्याच पार्टीतली शेतकऱ्याची मुलं आहेत, दोन्ही पण आमचीच आहेत. मग ह्या दोन्हीसाठी तुम्ही कुठं तर पुढाकार घ्या आणि मिटवा. पण आता तिनं तारका खेळायची पाळी आली, त्या गरीब पोरांनी तारखेला सुद्धा जायला पाहिजे. मग 27 दिवस जेलमध्ये ठेवून शेतकऱ्याच्या पोराला ठेवणारा नेता ह्यो शेतकऱ्याचा कसा असू शकेल ह्याचं मला उत्तर कोडं पडलेलं आहे. आणि त्याचं उत्तर आता त्यानं राय शेट्टीने सभेच्या माध्यमातून द्यावं, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे.